हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA इंग्लिश 259 या बुक्समधून IMP बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर चला आता आपण IMPला सुरुवात करूया. हा पेपर मुख्यत्वे प्रॅक्टिकल इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किलवर आधारित असतो. त्यामुळे पाठांतरापेक्षा स्वरूप समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. बेसिक कम्युनिकेशन स्किल्स. आता यूजिंग अ डिक्शनरी, शब्दकोश डिक्शनरी वापरण्याचे फायदे काय आहेत? एखाद्या शब्दाचा अर्थ, उच्चार, प्रोनाऊन्सिएशन आणि व्याकरण, ग्रामर शोधण्यासाठी डिक्शनरी कशी मदत करते? नंतर आहे नॅरेटिंग, कथन करणे. ॲन अनफॉर्गेटेबल इन्सिडेंट इन माय लाईफ किंवा अ जर्नी बाय ट्रेन यावर 8 ते 10 ओळीत परिचित लिहा, असं पण येऊ शकतं पेपरला. पुढचं टॉपिक आहे इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन, मार्गदर्शन व सूचना. तुमच्या मित्राला ST बस स्टँडपासून तुमच्या कॉलेजपर्यंत येण्याचा रस्ता, डायरेक्शन कसं सांगाल? हाऊ टू ओपन अ बँक अकाउंट किंवा हाऊ टू मेक टी यांच्या पायऱ्या इन्स्ट्रक्शन लिहा. टेलिफोन कम्युनिकेशन्स, टेलिफोनवर बोलताना पाळायचे संकेत स्पष्ट करा. रॉंग नंबर लागल्यास होणारा संवाद तयार करा. अशा पद्धतीने येऊ शकतो प्रश्न. प्रोफेशनल रिटर्न स्किल्स, रीडिंग डायग्राम्स अँड ग्राफ्स. पेपरमध्ये एखादा सोपा पाई चार्ट, बारग्राफ किंवा टेबल दिला जातो. त्याचे निरीक्षण करून खाली दिलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. हा हक्काचे 5 गुण देणारा प्रश्न आहे. पुढचं आहे आता लेटर रायटिंग. पर्सनल लेटर, मित्राला लग्नाचे निमंत्रण देणारे किंवा आईला हॉस्टेलमधील आयुष्याबद्दल सांगणारे पत्र. बिझनेस फॉर्मल लेटर, महाविद्यालयाच्या प्राचार्य TC ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा लायब्ररीमध्ये पुस्तकं उपलब्ध करूनसाठी अर्ज लिहा. नंतर आहे नोट मेकिंग अ नोट टॅकिंग, व्याख्यान ऐकताना किंवा पुस्तक वाचताना महत्त्वाचे मुद्दे काढण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. नंतर आहे पॅरेग्राफ रायटिंग, दिलेल्या विषयावरती त्याच्या शब्दात पॅरेग्राफ लिहायचा. नंतर आहे पुढचं फर्स्ट एड, प्रथमोपचार. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास किंवा वाजल्यास कोणतेही प्रथमोपचार करावे यावर आधारित प्रश्न लिहा. नंतर रीडिंग अ न्यूजपेपर, वर्तमानपत्र वाचल्यामुळे भाषा कशी सुधारते, वेगवेगळ्या रकानाचे महत्त्व काय. नंतर हे जॉब इंटरव्ह्यू स्किल, इंटरव्ह्यूला जाताना बायोडाटा कसा असावा, इंटरव्ह्यू दरम्यान कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. नंतर आहे मेकिंग रिक्वेस्ट अँड एक्सप्रेशन, दैनंदिन जीवनात प्लीज अँड थँक्यूचा वापर करून नम्रपणे विनंती कशी करावी याचे सोबत उदाहरण देऊन स्पष्ट करा. नंतर तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत ना 22, 23, 24 त्यांचा सराव करा. त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील, कारण तेच प्रश्न रिपीट होत असतात. तर त्याचा तुम्ही नक्की सराव करा. 2022, 2023, 2024 मधले प्रश्न येतील. सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी पेपर नीट छान लिहायचं आहे. पेपर कोरा ठेवायचा नाही. सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनल नवीन असणार तर चॅनलला फॉलो करीत राहा.